ही काही येळ झाली हो यायची. किती वाजलं बघा. आणि शीतल कुठे आहे? अगं आई, ताई नाही आली अजून. काय आलीच नाही म्हणजे? रेल्वे आली तिची, पण ती आलीच नाही. काल निघाल्यापासून फोन नाही काय बी नाही. अरे देवा, विठ्ठला पांडुरंगा. हो मग आम्हाला पण सांगायचं की तसं. आम्हाला वाटलं तुम्ही तिच्या बरोबर त्यांच्याच घरी गेलाय वाटतं. आम्हालाच काय कळानं झालंय, तर तुम्हाला तरी कधी सांगणार. मला कसं तरीच होत नाही. अक्का, शांत व्हा तुम्ही. तर एखादा फोन तरी करायचा. अहो पण मी म्हणते जाता येता एखाद्याचा मोबाईल घेऊन कळवायचं तरी तसं माणसानं. अक्का, तुम्ही आता तिच्यावर कशाला चिडताय? नाहीतर काय, सारखं काहीतरी डोक्याला ताप करून ठेवती ही पोरगी. तर मी म्हणत होते एवढ्या लांब त्या आसामला एकटीला पाठवायचं कसं म्हणून. अहो राहुल आहे की तिच्या बरोबर? अगं तिचं तरी कुठं लागतोय कॉन्टॅक्ट. अरे देवा, आता काय करायचं बाई. हे असं करता तुम्ही, म्हणूनच तुम्हाला काय सांगत नव्हतो. आपली पोरगी मच्छानी आहे, येईल ती. येईल काय? येणारच आहे ती. मी आता जाऊन जपाला बसते. हो येईल हो, पण ती असतं तर घरच्याच्या जीवाला घोर लागत त्याचं काय. मी समाधानकडे जाऊन येतो. कुणाला तरी मुंबईला पाठवायचं चाललंय त्यांच्या. ना मग अशी तुम्ही न खाता गेला. आता तर 2 घास खाऊन जावा. अहो राहू दे, मोरली तिकडं. मला काय नका खायला. अगं जिजे असं काय म्हणते, 2 घास तरी खाऊन घे. तुला परत गोळ्या घ्यायच्यात म्हणून म्हणते ना मी. तुला खायचं असलं तर खा बाई, पण शितल्याशिवाय मी एक घास बी नाही खाणार. लई हे कठाई बाई म्हातारी, अजिबात नाही ऐकायची. जेडे, आज्याचा काय फोन आला का ग? त्यानं काय खाल्लं का? माहित नाही, पप्पांना केलं असेल त्यांनी. मला तर काय वाटतंय, शीतलला कुठेतरी थांबली असेल. ती डायरेक्ट उद्याच येईल. नाही नाही, तशी नाही थांबायची ती. तिला माहित नाही आम्ही सगळेजण काळजी करतो इकडे ते. नाही, येईल ती. आत्ताच येईल बघ. राहुल्याची आई, तुम्ही जेवलात का? अगं जेवणच बसली होती तवर ही कळलं. जिजी तुम्ही खाऊन घ्या जरा. नाही ना ग, मी जेवण नंतर. अगं जिजे पण गोळ्या. अगं गोळ्याचं काय, 1 दिवस नाही खाल्ल्या तर काय होत नाही मला. अगं जिजे, पायाला लई मुंग्या आल्या ग, आणि रग बी धरलीये. मी असं करते, मी आज जाऊन पडते जरा वेळ. लय वेळ बसले ना, त्यामुळे असं झालं असेल बघ. जाऊन पड जातो, आम्ही बघतो इथलं. हा, काय लागलं तर सांगा बर का. अगं ऐक. अगं मम्मी, काय लाजबीज वाटते का नाही तुला? का? काय झालं? तुझी एवढी लेकी सारखी सून अजून घरी नाही आली, तू इथं खात बसली बाय. तिच्यासाठी उपाशी मारायला आडलंय माझं खेटर. अगं मम्मी, मला तर एवढी भूक लागली होती की काय सांगू.
काय सुचायचंच बंद झालं होतं. आपली म्हातारी कशी काय एवढ्या वेळ बसते कुणाच ठाऊक. तिची लाडकी नाचून आहे बाई, तिला कसं जाईल जेवण? नाही तर का, मला वाटलंच होतं तू इथं खात बसली असेल म्हणून. ती येईल नाही तर राहील, म्हणून काय आपण उपाशी मारायचं? पण मम्मी काय झालं असेल ग? काय माहित बाई काय झालं असेल, पण मला तर वाटतंय नाही आली ना तर बरंच होईल बघ. पण एका बाजूने नाही नाही ते डोक्यात विचार बी येतात. काहीतरी विपरीत घडू नये म्हणजे झालं बघ. एकदम मनातलं बोललीस बघ. अगं काही बातम्यांमध्ये पण नाही ना का आलं काय ते रेल्वे बिल्वे घसरली वगैरे असं काय? नाही बाई, म्हणजे काय माहित नाही, बघायला लागल. आता ही बाई येस तर ताटकळत बसायला लागणार. मला तर वाटतंय ती येईल उद्या सकाळपर्यंत. मी आपल्या जेवून झोपणार आहे बाई. झोपतीस कशाचं? हे आले म्हणजे बाजार करतायला आपला. कशाला करतील बाजार? आता जागलो की एवढा वेळ. नको जागायला, आपल्या महाराणी आल्या नाहीत अजून. ते आल्याशिवाय कसं झोपायचं सांग बरं? आपण जेवून तर घेऊ, मग ते बघू नंतर. मम्मी माझ्यासाठी भात ठेव बर का. घे की मग आत्ताच. नाही नाही नको, ठेव तुझ्याकडेच. मी एवढं संपल्यावर खाते. अबे फोन लावून बघ ना परत एकदा, चालू झाला असेल फोन. 5 मिनिटापूर्वीच तर लावला होता की. अरे लावून बघ ना परत एकदा. लावतो. अरे आजा, पण तू तुझा फोन कुठे ठेवलायस? अरे बॅटरी संपली म्हणून मी चार्जिंग लावलाय. अरे आजा, जर त्या दोघांनी दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरनं फोन केला असला तर? अरे पण मी बघितलंच नाही. सकाळपासून तुझ्या बी ध्यानात आलं नसेल. एक तर दिवसभर आपण तिकडे शूटिंग रेंजवरती होतो आणि तिकडे रेंज पण नसती कवा कवा. अरे पण आला असतं तर कळलं असतं ना. अरे एक तर या फोनाफोनीच्या नादात मिस कॉल बघण्यात आला नसेल तुझ्या. थांब मीच बघतो. नाना, मामा, सौरभ, जयश्री. आजा, हे 2 अननोन मिस कॉल कोणाचे? बघू. हे काय माहित, हे कधी आलते? हा मी मोबाईल चार्जिंग लावलेला ना तेव्हा आलते बहुतेक. पण ह्याला येऊन लय वेळ झालाय अभ्या. लाव फोन लाव. हा फोनच उचलला ना कोण. परत लाव बरं.